जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरसोली. ग्रेडेड मुख्याध्यापक नाझिम खान रसूल खान. मूल्यवर्धनाचे निमित्त सादर आहे हा व्हिडिओ. मूल्यवर्धन रुजवून विद्यार्थ्यांचे अंगी औचित्य फक्त विविध उपक्रम व सहयोगी खेळ खेळूनी नवीन आकार देऊया ज्ञान व विज्ञानाने संस्कृत पिढी घडवूया BGCSच्या संगतीने राखून संविधान सन्मान करा मूल्यवर्धनाचे दान दिलेल्या कामाचे आपणास भान राबविले संपूर्ण महाराष्ट्रात होऊन बेमान. उद्देश मूल्यवर्धनाचे जे उद्देश आहे राज्यघटनातील मूल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत आणि हेच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावीत यासाठी शाळा प्रयत्न करत असतातच. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळेच या पर्यत्यांना आणखी बळकटी मिळेल. मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शाळा हे उद्दिष्ट नियोजित आणि पद्धतशीरपणे साध्य करू शकतील. मुलांमध्ये आमूलाग्र असे परिवर्तन होईल असा विश्वास आहे. मूल्यवर्धनाची संकल्पना मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजवली हवीत. मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत. तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाही भूमिक नागरिक घडायला हवेत. या उद्देशाने शाळांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कोकणी भाषेमध्येही हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे. सामाजिक क्षेत्रात 3 दशकाहून अधिक वर्ष कार्यरत असलेले श्री शांतालाल मुथा यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनाचे बीज रोवले आहे. मूल्यवर्धनामुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम स्वीकारला असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोवा सरकारने सुद्धा हा उपक्रम स्वीकारला आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, शिक्षण हक्क कायदा 2009, राज्याच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तसेच इतर महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दस्तावेजांतील अपेक्षांशी सुसंगत आहेत. प्रतिष्ठा, आदर, स्वायत्तता, जबाबदारी, सर्जनशील विचार, विविधतेचा आधार, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था आणि सक्रिय योगदान ही 8 मूल्ये घटनात्मक मूल्यांच्या आधारावर सुचवलेली आहे. राज्यघटनातील मूल्ये मुलांमध्ये रुजावीत हे शालेय शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानात ठळकपणे नमूद केलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता या 4 मुख्य मूल्यांचे मूल्यवर्धनाच्या उपक्रमात समावेश केला आहे. यासाठी शाळांच्या शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणे ही तेवढेच आवश्यक आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमाद्वारे शाळा हे उद्दिष्ट नियोजित पद्धतशीरपणे साध्य करू शकतील. 13 शाळांचे मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षकांची आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेटी, विद्यार्थी भरती, गोवा शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली आहे. वर्ष 2015-18 मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रयोगकार तत्वावर आणि नंतर कायमस्वरूपी स्वीकार शांतीलाल मुथा फाउंडेशन, SMF व विधा परिषद यांच्यामध्ये करार, विधा प्राधिकरणाच्या तज्ज्ञ मंडळीमार्फत कार्यक्रमाचे अवलोकन महाराष्ट्र राज्याच्या 34 जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम विस्तृत आढावा घेण्यासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशनचे अध्यक्ष दौरा. मूल्यवर्धन कार्यक्रम 3 वर्षासाठी राबविण्याचा गोवा शासन आणि SMF यांच्यात करार. शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत निरनिराळ्या टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा शिक्षकांना प्रशिक्षण सुरू आहे. तसेच
आमची जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरसोली येथेही मूल्यवर्धनचा कार्यक्रम सुरू आहे.